बालकांड तिसरा सर्ग रामायणाची रूपरेखा। हा अध्याय म्हणजे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिण्यापूर्वी ध्यानावस्थेत जे पाहिले त्याचा एक महारोड मॅप आहे। वाल्मिकींची एकाग्रता आणि दिव्यदृष्टी। नारद मुनींनी रामाच्या गुणांचे वर्णन केल्यानंतर आणि ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानानंतर वाल्मिकी ऋषी कुशाच्या आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसले। त्यांनी आचमन केले आणि हात जोडून ध्यानाला सुरुवात केली। त्यांच्या योगबलामुळे त्यांना श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना, अगदी एखादी गुप्त गोष्ट किंवा हसण्याखेळण्यातील सूक्ष्म भावही एखाद्या आरशात पहावे तसे स्पष्ट दिसू लागले। 2. जीवनातील घटनांचे दर्शन। वाल्मिकींना रामायणातील सर्व प्रमुख टप्पे क्रमाने दिसले। अयोध्या काळातील प्रसंग, दशरथ राजाचे पुत्रप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न, रामाचा जन्म, त्यांचे शिक्षण आणि विश्वामित्रांसोबतचे गमन, वनवासाची सुरुवात, कैकेयीने मागलेले वर, दशरथांचा शोक, रामाचे वनात जाणे आणि भरताचे चित्रकूटात येऊन रामाच्या पादुका मागून घेणे, वनवासातील संघर्ष, दंडकारण्यातील वास्तव्य, शूर्पणखेचे नाक कापणे, खरदूषण वध आणि त्यानंतर झालेला सीतेचा अपहरण, हरण, शोध आणि मैत्री, जटायूचा त्याग, कबंधाचा वध, पंपा सरोवरावर शबरीची भेट आणि त्यानंतर हनुमानाशी झालेली पहिली भेट, सुग्रीवाशी झालेली मैत्री आणि बालीचा वध। 3. युद्धाचा आणि विजयाचा प्रसंग। ध्यानामध्ये वाल्मिकींनी पाहिले की हनुमानाने समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला, सीतेचा शोध लावला आणि रावणाला चेतावणी दिली। त्यानंतर रामाने वानरसेनेच्या मदतीने समुद्रावर सेतू बांधला आणि महाभयंकर युद्ध झाले। शेवटी रावणाचा वध करून रामाने बिभीषणाला लंकेचे राज्य दिले आणि सीतामातेसह अयोध्येला परतले। 4. उत्तरकांडाचे संकेत। या अध्यायाचा शेवट केवळ रामराज्याभिषेकावर होत नाही, तर त्यात सीतेचा त्याग आणि वाल्मिकींच्या आश्रमात तिचा निवास या दुःखद प्रसंगांचेही दर्शन ऋषींना घडते। या अध्यायाचा भावार्थ, किमान 3 मिनिटे वाचनासाठी। वाल्मिकी ऋषींना हे सर्व सत्य उमगले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे केवळ एका राजाचे चरित्र नाही, तर हा धर्माचा विजय आहे। रामायण हे काव्य नसून ते सत्याचे प्रतिबिंब आहे। जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत आणि नद्या अस्तित्वात आहेत, तोपर्यंत रामायणाची कथा लोकांच्या मनात जिवंत राहील, असा आशीर्वाद ब्रह्मदेवांनी दिला होता, तो या अध्यायामुळेच सार्थ ठरला। ठळक वैशिष्ट्ये, सर्वसमावेशकता, यात मानवी भावभावनांचे, प्रेम, राग, मत्सर, भक्ती, पूर्ण चित्रण आहे। आदर्शवाद, पितापुत्र, पतीपत्नी आणि भावाभावांचे नाते कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे।